कधी विचार केलाय का की आपलं शरीर एकाच वेळी इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय करतं? म्हणजे श्वास घेण्यापासून ते विचार करण्यापर्यंत या सगळ्यावर नक्की नियंत्रण कोणाचं असतं? चला, आज आपण आपल्या शरीरातल्या याच अद्भुत कंट्रोल सिस्टमचं रहस्य उलगडूया. या चर्चेमध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण शरीराच्या मुख्याध्यापकाला भेटू. मग मेंदू नावाच्या मेन कम्प्युटरबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर माहितीचा महामार्ग आणि शरीराचं वायर नेटवर्क कसं आहे ते पाहू. हे सगळं मिळून काम कसं करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आपल्या सिस्टीमची काळजी कशी घ्यायची हे पण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या शरीराचा हा मुख्याध्यापक नक्की आहे तरी कोण? ओळख करून घेऊया आपल्या चेतासंस्थेशी. खरंच कधी विचार केलाय का की आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया प्रतिक्रियांवर नक्की कोणाचं नियंत्रण असतं? कोण आहे तो बॉस? तर ती आहे आपली चेतासंस्था, आपल्या शरीराची मुख्य कंट्रोल सिस्टम. मग ते श्वास घेण्यासारखं आपोआप होणारं काम असो किंवा धावण्यासारखं आपण ठरवून केलेलं काम असो, सगळं काही हीच सांभाळते. बघा, ही आहे आपली संपूर्ण चेतासंस्था. वरती मेंदू दिसतोय, तिथून खाली पाठीच्या कण्यातून जाणारा मेरुरज्जू आणि त्यातून निघालेलं संपूर्ण शरीरात पसरलेलं हे नसांचं जाळं. चला, या प्रत्येक भागाला आता जरा जवळून पाहूया. आता हे समजून घ्यायला एक मस्त सोपी उपमा आहे. जसे शाळेचे मुख्याध्यापक संपूर्ण शाळेचं कामकाज बघतात, अगदी तसंच ही चेतासंस्था आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवते. किती सोपं होतंय ना हे समजायला? चला आता भेटूया आपल्या शरीराच्या मेन कॉम्प्युटरला, म्हणजेच आपल्या मेंदूला. याला शरीराचा मुख्य संगणक किंवा कंट्रोल रूम का म्हणतात? सोप्पं आहे, कारण सगळे महत्त्वाचे निर्णय इथेच घेतले जातात आणि सगळ्या सूचना इथूनच दिल्या जातात. तर मग हा मेंदू नक्की करतो तरी काय? तो विचार करतो, माहिती प्रोसेस करतो, आपल्या आठवणी जपून ठेवतो आणि आपल्याला ज्या भावना जाणवतात ना, त्याही मेंदूमुळेच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागाला काय करायचंय याच्या ऑर्डर्स मेंदूच पाठवतो. आणि हे सगळं तो डोक्याच्या मजबूत कवटीमध्ये एकदम सुरक्षित राहून करतो. मेंदूनंतर नंबर लागतो तो माहितीच्या एका महामार्गाचा, आपला मेरुरज्जू. याची नक्की काय भूमिका आहे, चला बघूया. कल्पना करा की मेरुरज्जू म्हणजे जणू काही एक सुपर हायवे आहे. या हायवेवरून मेंदूकडून शरीराकडे आणि शरीराकडून मेंदूकडे मेसेजेसची गाडी सुसाट धावत असते. याचं काम दुहेरी आहे बरं का. एक तर मेंदूचे आदेश शरीरापर्यंत पोहोचवणं आणि दुसरं म्हणजे शरीराकडून आलेले संदेश म्हणजे संवेदना मेंदूपर्यंत नेणं. आणि हा महत्त्वाचा महामार्ग आपल्या पाठीच्या कण्यामध्ये पूर्णपणे सुरक्षित असतो. आता वळूया शरीराच्या विशाल वायर नेटवर्ककडे, म्हणजेच आपल्या नसांकडे. या नसा म्हणजे काय? तर समजा आपल्या संपूर्ण शरीरात टेलिफोनच्या तारांचं एक भलं मोठं जाळं पसरलेलं आहे. जशा तारा संदेश इकडून तिकडे नेतात, अगदी तसंच काम या नसा करतात. यांचं काम पण दुहेरी आहे. पहिलं म्हणजे काय, तर त्वचेला काही जाणवलं, समजा गरम किंवा थंड, की लगेच मेंदूला रिपोर्ट करायचं. आणि दुसरं म्हणजे मेंदूने दिलेला हालचालीचा आदेश थेट स्नायूंपर्यंत पोहोचवायचा. ठीक आहे, तर आपण मेंदू, मेरुरज्जू आणि नसा या सगळ्यांना ओळखलं, पण हे तिघं मिळून एकत्र काम कसं करतात? चला हे एका एकदम सोप्या उदाहरणावरून समजून घेऊया. समजा तुम्ही चालताय आणि अचानक पायात काटा घुसला. काय होतं? क्षणात पायातल्या नसांना वेदना जाणवते आणि त्या एक सिग्नल पाठवतात. हा सिग्नल विजेच्या वेगाने मेरुरज्जूमधून थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. मेंदूला लगेच कळतं की अरे, हा तर धोका आहे. तो लगेच ऑर्डर सोडतो, पाय मागे घे. आणि मग ही ऑर्डर परत नसांमार्फत खाली पायाच्या स्नायूंपर्यंत येते आणि स्नायू आकुंचन पावतात आणि आपला पाय वर उचलला जातो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं व्हायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. 1 सेकंदाच्या आत ही पूर्ण प्रक्रिया होऊन जाते. हीच तर आपल्या चेतासंस्थेची कमाल आहे. आता ही सिस्टम इतकी महत्त्वाची आहे, तर तिची काळजी कशी घ्यायची याबद्दल बोलूया, कारण तिला निरोगी ठेवणं हे खूप खूप गरजेचं आहे. जरा विचार करा, आपण जे पाहतो, ऐकतो, वास घेतो, चव ओळखतो किंवा स्पर्श अनुभवतो, ही आपली 5ही ज्ञानेंद्रिये पूर्णपणे चेतासंस्थेवरच अवलंबून आहेत. म्हणूनच या मेंदूला आणि नसांना आराम देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. याने फक्त आपली मेमरी नाही, तर संपूर्ण शरीराची कार्यक्षमता सुधारते. तर मग आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या शरीराच्या या सुपर इम्पॉर्टंट कंट्रोल सिस्टमला हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?